उरणमधील नवघर ग्रामपंचायतीने चक्क गटारातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकल्याने येथील नागरिकांना गेल्या वर्षभरापासून दूषित पाणी प्यावे लागत आहे। याबाबत वर्षभर लढा देऊनही ग्रामपंचायत ठोस उपाय करत नसल्याने अखेर येथील महेश भोईर यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। उरणमधील नवघर ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। मात्र याच ग्रामपंचायतीने एक धक्कादायक प्रकार केलाय। ग्रामपंचायत हद्दीमधील नागरिकांसाठी 2014-15 या वर्षात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली होती। मात्र ही पाईपलाईन चक्क गटारामधून टाकल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याबाबत येथील रहिवासी महेश काशीनाथ भोईर यांनी गेल्या वर्षभरापासून ही पाईपलाईन गटारातून काढण्यासाठी प्रयत्न केलेत। मात्र या प्रयत्नांना शासकीय कार्यालयातून केराची टोपली दाखवल्याने अखेर महेश भोईर यांनी उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। एकच मागणी होती पंचायतमध्ये का जी पाईपलाईन आहे पिण्याची पाईपाची जी पाईपलाईन टाकली आहे ती गटारामधून टाकली आहे ती वरून टाकावी अशी एकच इच्छा होती। त्यासाठी मी अर्ज पण केलेला होता, पण त्याला मला काही उत्तर त्यांनी दिला नाही। मग माहिती अधिकार टाकला, त्याला पण त्यांनी उत्तर दिलं नाही। आणि ते काम पिण्याची पाण्याची पाईपलाईन ही गटारातून आलेली आहे, त्याच्यामुळे घाणीचं पाणी आहे ते यायला येत आहे। त्याच्यावर उत्तर नाही आल्यानंतर तहसीलदार मॅडमनी विधी उत्तर काढलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला सांगितलं आणि त्याच पैशातनं नवीन काम करायला सांगितलं, पण त्याने सुद्धा काय ते केलं नाही। मग आम्ही शेवटचा पर्याय म्हणून उपोषणाचा ध्येय दिलेला आहे, आमरण उपोषण म्हणून ध्येय दिलेलं आहे। दरम्यान महेश भोईर यांच्या या लढ्याला आधार सामाजिक संस्थेने पाठिंबा दिला असून हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे। प्रकार एकच असा आहे की जे तहसीलदार साहेबांनी जे आदेश दिलेले होते ते आदेश ग्रामसेवकांनी पाळण्यात यावे। आदेश असे होते की ज्या ठेकेदारांनी काम केले या गावातील नवघर गावातील त्या ठेकेदाराचे नाव ओपन करण्यात यावे। त्या ठेकेदाराचे नाव अजूनपर्यंत ओपन करण्यात आलेले नाही। दुसरी गोष्ट, त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टवरती टाकण्यात यावे असे आदेश तहसीलदार साहेबांनी दिले होते, ते पण आदेश ग्रामसेवकांनी पाळलेले नाही। त्याच्यानंतर तिसरा आदेश असा होता की ज्या ठेकेदारांनी काम केलं त्याच्या स्वखर्चाने ते काम पुन्हा करण्यात यावे असे आदेश देऊनसुद्धा ग्रामसेवकांनी पूर्णपणे पाळले नाही आणि ग्रामसेवकांनी तहसीलदार यांचा अपमान पूर्णपणे केलेला आहे। पण मला अशी अपेक्षा होती की तहसीलदार साहेबांनी काहीतरी याच्यावरती ॲक्शन घ्यावी, परंतु तहसीलदार साहेब यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेण्यात आलेली नाही। संवाद मराठीसाठी विरेश मोडखरकर, उरण।